नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकीच्या संचालक. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत गुणोत्तर व प्रमाणचा दुसरा पाठ, ज्याचे नाव आहे समानुपद. समानुपद म्हणजे पद सारख्या रूपात ठेवणे. जसं इथं 4 ला 13 तर 64 ला किती, तर हा पद याच्यासारखं जेवढ्या प्रमाणात आहे तेवढ्याच प्रमाणात याला दुसरं पद आणायचं आहे. तर मित्रांनो, हे पद आपल्याला सोपंही वाटत असेल, एका उदाहरणावरून सोपं सगळ्यांना वाटते, पण ते सोपं नसते. का सोपं नसते? कारण त्याची पद्धत आपल्याला माहित नाही. आपण 5 सेकंद ज्या प्रश्नाला जास्त लागणार आहे त्याला सोडून देतो आणि ज्याला 5-5 मिनिटं लागतात ते पद सोडवत असतो. असो, आपल्याला त्यावर जायचं नाही. आपण एकच सांगू इच्छितो, जीवन खूप सुंदर आहे, अनुभव सांगत जाईल, प्रयत्न करण्यास विसरू नका, मार्ग तुम्हाला सापडत जाईल. मार्ग केव्हा सापडतील? जेव्हा तुम्ही त्या गोष्टीकडे समरूप पद्धतीने बघत असाल तेव्हा. योग्य नियोजन आणि त्याची अंमलबजावणी जर व्यवस्थित होईल तर तुम्हाला खरोखरच खूप चांगलं यश मिळेल. असं बघा, पहिला प्रश्न आहे 4 ला 13 तर 64 ला किती. 4 ला 13 तर 64 ला किती, असा प्रश्न आहे. पहा, इथं दिलेला आहे 8 ला 5 ला 25 च्या प्रथम पद किती, 9 आणि 25 च्या मध्यम पद किती, 12 आणि 30 च्या तृतीय पद किती, 6, 5, 21 च्या चतुर्थ पद किती. तर चतुर्थ पद म्हणजे हा चौथा पद काढणे. आता इथं काय लक्षात ठेवायचं मित्रांनो, याला पहिला पद म्हणतात, याला द्वितीय पद म्हणतात, याला तृतीय पद म्हणतात आणि याला चौथा पद म्हणतात. त्याच्यामध्ये काय होते, पहिल्या पदाच्या शेवटच्या म्हणजे चौथ्या पदासोबत गुणाकार असते, दुसऱ्या पदाच्या तिसऱ्या पदासोबत गुणाकार असते. प्रत्येक प्रश्नामध्ये तसाच असते. मग तो द्वितीय पद असो, तृतीय पद असो, चतुर्थ पद असो. बघा काय करायचं, 13 गुणिला 64 दोन पद जे आहेत त्यांच्या मल्टिप्लाय करायचे आपल्याला. दुसरा आणि तिसरा एकरूप आहेत तर त्यांच्या गुणाकार करायच्या, डिवाइड बाय 4. 16 64 सोडती 48 चे 8 हातचे 4, 16 4 20 म्हणजे 208. तर 4 ला 13 असतील तर 64 ला किती, तर 208 असेल. म्हणजे 4च्या प्रमाण जेवढा 13 बरोबर आहे तेवढा 64च्या प्रमाण 208 बरोबर राहील. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, 9 ला 15 तर 45 बरोबर किती. तर काय आहे, पहिला आणि चौथा पद, दुसरा आणि तिसरा पद. 15 गुणिला 45 डिवाइड बाय 9, 3 तिया 9, 3 पाची 15, 3 1 3, 3 पाची 15, 15 पाची 75. तर याच्या चौथं पद कोणतं येईल मित्रांनो, 75. बघा मित्रांनो, आपण सोडवत असताना हे पद लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हे पद लक्षात ठेवले लिहायला फक्त 4 ते 5 सेकंद लागत असतील. 4 ते 5 सेकंद साठी प्रश्नाचे उत्तर शिकू नको द्या. आपलं चुकते कुठं, आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत नाही, ऑप्शन शोधत असतो. हा असू शकते, तो असू शकते, तो त्याच्या पदात जाते, तो त्याच्या पदात जाते, तेव्हा ऑप्शन आपले चुकत असतात. आता तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे 45 ला 55 मार्क तर 3 ला 2. तर पहिला आणि चौथा, दुसरा आणि तिसरा. तर पहिला आणि चौथा पद आपल्याकडे अवेलेबल आहे. डिवाइड बाय 3, 15 तिया 45 तर 15 दुने 30. तर इथं उत्तर होईल मित्रांनो आपला 30. चौथा आहे 8 ला 28 तर 27 ला किती. आता बघा, पहिला आणि चौथा, दुसरा आणि तिसरा, तेच ते का सांगत आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगतो. बघा, दुसरा आणि तिसरा पद आहे, चौथा पद आहे 8, पहिला पद 8 आहे तर चौथा पद काढायचे आपल्याला. 4 दुने 8, 4 7 28, 7 7 49 चे 9, 8 चे 4, 7 2 14 4 18, 189/2. आता बघा 189/2 आले तर आपला उत्तर राहील डेसिमल मध्ये 2 9 18, 2 4 8, पॉईंट आला 5, 2 5 10 म्हणजे 94.5. उत्तर काय राहील मित्रांनो, इथं आपला 94.5. आता आहे मित्रांनो डेसिमलच्या. डेसिमल कसं असते हे मी तुम्हाला सांगतो. आणि जर तुम्हाला डेसिमलच्या समजलं नाही तर डेसिमलच्या आपला एक व्हिडिओ बनवलेलाच आहे अगोदरच्या, त्याच्यामध्ये पहा. पुन्हा डेसिमलचा व्हिडिओ बनणारच आहे आपलं. त्या विषयातही काय म्हणते 0.4
ला 1.4 आहे, तर 1.4 ला किती? आता बघा प्रत्येक अंकानंतर डेसिमल, एका अंकानंतर डेसिमल आहे, एका अंकाच्या अगोदर डेसिमल आहे. लक्षात आलं? एका अंकाच्या अगोदर डेसिमल आहे. उजवीकडून आपल्याला डेसिमल किती अंकानंतर आहे ते बघावं लागतंय. तर चौथ्या पदातही एका अंकानंतर डेसिमल येणार आहे. पहा, तर काय करू, पहिला आणि चौथा, दुसरा आणि तिसरा. तर दुसरा 14च आहे आणि तिसराही 14च आहे. डिवाइड बाय 4 करू सरळ सरळ. 2 दुने 4, 2 साती 14, 2 दुने 4, 2 साती 14, 7 साती 49. आता एका अंकानंतर डेसिमल म्हणजे 4.9. आता लक्षात येईल मित्रांनो, पहा आपण डेसिमल मध्ये असं शिकवतो, शिक्षकही लोक असे शिकवतात, मुलं कन्फ्युजन तिथं असतात, मग ते भागत असतात ना, डेसिमल कुठं देऊ हे माहित नसते. परीक्षेमध्ये तुम्हाला ऑप्शन असाही राहील, असाही राहील, एक असाही राहील आणि दुसरा असाही राहू शकते. अशा पद्धतीचे ऑप्शन राहू शकतात. मग आपण इथं कन्फ्युज होतो, इथं एक आहे तर तिथं 2 देऊन देतो आणि मग हा 0.49 लिहितो. तर उत्तर आपला 100% चुकीचे होते. वरती म्हणजे डिवायडेशन करताना अंशाच्या ठिकाणी किती अंकानंतर डेसिमल आहे? इथं 1, नाही इथं 1, 2, नाही इथून 2 मधून 1 मायनस केले तर किती उरला? 1. बरोबर, म्हणजे आपण डेसिमल आता संपले. तर 2 साती 14, 2 2 साती 14, 7 साती 49, एका अंकानंतर उरला तर 4.9. अशा प्रकारे आपण तुम्हाला डेसिमल मध्ये, डेसिमलचा व्हिडिओ जर बघाल आपला, तर तिथं तुम्हाला हा सगळा प्रकार दिसून जाईल. आता बघा उत्तर किती आला आपला? 4.9. 4.9 उत्तर आलेलं आहे. आता आहे आपली थिअरी सोडवण्याच्या. त्या अगोदर मित्रांनो लक्ष द्या, येणाऱ्या पोलीस भरतीला, NTPC ला हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत. इथं उत्तर आलेलं आहे आपला 4.9. पोलीस भरती करणारे मित्रांनो लक्ष द्या, आपली पोलीस भरती आलेली आहे. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये त्याची नोटिफिकेशन आउट होणार आहे. प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी सांगत आहे तुम्हाला. तुम्ही मला खूप सारं प्रेम दिलेले आहे. मला 15-20 दिवस झाले व्हिडिओ टाकले नाहीत काही कारणास्तव, तरी पण मला रोज सबस्क्रायबर मिळायचे, रोज व्ह्यूअर्स मिळायचे. त्याच्यावरून लक्षात आलं की आपल्यावर लोक प्रेम करतात, आपले व्हिडिओ काही लोकांना आवडतात. आणि जे काही 240 लोक आहेत आपले, 240 पैकी काही लोकांना आवडतात, तेच लोक आपल्याला इथं घेऊन येतात. माणूस हिंमत हारण्याचा प्रयत्न करते, पण हेच व्हिडिओ आपल्याला हिंमत जिंकवत आहेत. म्हणजे तुम्ही जिंकवणारे लोक आहात, तुमच्यामध्ये सक्सेसचे काहीतरी पॉईंट आहेत आणि तुम्हाला समजत असेल. माझी कशी परिस्थिती झाली आहे, ज्या कस्ती ती डुबी वा पाणी कमता. माझी कस्ती इथं डुबलेली आहे का इथं विद्यार्थी भेटत नाही, ते फुकट शिकवायला तयार आहे तरी भेटत नाही. असो तो आपला प्रश्न नाही आहे. आपला प्रश्न आहे, आता पहा, 8.5 2.5 च्या प्रथम पद कोणता? 8.5 2.5 चा प्रथम पद कोणता? तर कोणतेही 4 पद असतात म्हणून सांगितलं. प्रथम पद म्हणत आहे म्हणजे प्रथम पद x असेल. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा ना हा चौथा पद. तर पहिल्या सोबत चौथा ना दुसऱ्या सोबत तिसरा. तर 8 गुणिला 5 डिवाइड बाय 2.5. आता हा पॉईंट इथून कमी करा, इथं 0 देऊन द्या, संपला विषय. 25 दुने 50 ना 8 दुने 16. तर काय होईल आपला उत्तर? याच्या उत्तर होईल आपलं 16. बघून घ्या, 16 बरोबर 8 अर्धे आहेत, तर 5 बरोबर 2.5 अर्ध आहे. याला लिहितील कसं? उत्तर लिहायच्या वेळेस असं लिहितात. प्रश्न अशा भाषेत जर द्यायचे असेल तर 16 ला 8, 5 ला 2.5. तर कुठेही 25 मार्क काढा, हेच उत्तर मिळतील तुम्हाला. समजलं? आता पहा, 9 आणि 25च्या मध्यम पद. 9 आणि 25च्या मध्यम पद. मध्यम पद म्हणजे काय हे कन्फ्युजन भरपूर मुलांना आहे. भरपूर मुलांनी मला मेसेज टाकलेला आहे या प्रश्नाबद्दल. 1-2 ह्या प्रश्नाचा तर खूप मोठा मेसेज आलेला आहे मला, तर ते सगळंच सांगत आहोत आपण. 9 आणि 25च्या मध्यम पद. आता 9 आणि 25 आहेत मध्यम पद, म्हणजे 2 पद आहेत. 9च्या नंतर येणारा मध्यम पद आणि 25च्या अगोदर येणारा मध्यम पद, हे 2 मिळून मध्यम पद निर्माण झाले. तर हा पहिला पद, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. तर 9 गुणिला 25. आता डिवाइड काय करायचं? तर x गुणिला x म्हणजे काय झाला? x चा स्क्वेअर झाला. x चा स्क्वेअर करण्यापेक्षा अंडर रूट 9 गुणिला 25 करा. x चा स्क्वेअर म्हणजे काय? अंडर रूट. बरोबर. तर आपण साध्या भाषेत पहिला आणि चौथा पद दिलेला आहे. 9 गुणिला 25 किती झाले? 225.
अंडर रूट मध्ये उत्तर काढलं तर काय होईल, अंडर रूटच्या बाहेर काढलं तर 15. तर ह्या पदाचा उत्तर काय राहील, 15. आता मित्रांनो तिसरा प्रश्न आहे, 12 आणि 30च्या तृतीय पद काढा. म्हणजे तिसरा पद कोणता आहे म्हणून विचारत आहे. तिसरा पद कोणता आहे हे जेव्हा विचारत आहे तर तो कसा प्रश्न होईल पूर्णपणे बघून घ्या. 2 अंक सारखे आहेत म्हणते याचा अर्थ. पहिले 12 राहील, 12ला 30 आणि 30ला काय असं. म्हणजे पहिला पद झाला, हा दुसरा पद झाला, आता तिसरा पद काढायचा. म्हणजे हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा झाला ना, हा चौथा. तर काय होईल, 30 गुणिला 30 डिवाइड बाय 12. 6 दुने 12, 6 पंचे 30, 15 दुने 30. तर 15 पाचशे 75. तर ह्या पदाचा उत्तर होईल मित्रांनो 75. आता 6, 5, 21च्या चतुर्थ पद. चतुर्थ पद म्हणजे अशाच प्रकारच्या झाला. 6ला 5 तर 21ला किती. तर दुसरा आणि तिसरा दिलेला आहे. पहिल्या पदाच्या डिवायडेशन करून घ्या. 3 दुने 6, 3 7 21, 7 5 35/2 म्हणजे 17.5. 17 दुने 34 ने 35, 17.5. ह्या प्रश्नाचे उत्तर होईल 17.5. मित्रांनो व्हिडिओमध्ये काही स्पीड येऊ शकते, काही स्लो येऊ शकतात. जे पद समजून सांगण्यासारखे असतात त्याच्यामध्ये आपण स्लो करतो. तिथं जास्त काही एक्सक्यूज नाही आहे. ह्या मुलांना प्रश्न पडते ह्या गोष्टींच्या, त्याच्यासाठी हे प्रश्न बनवलेत. हे प्रश्न दिलेत तुम्हाला, हे प्रश्न दिलेत. ह्या प्रश्न अशा प्रकारे असतात. जर न्यूमेरिकल विचारत आहे तर असं विचारते ना, थेरी विचारत आहे तर असं विचारते. इथं कन्फ्युजन नाही. समानुपद म्हणजे काय, सामायिक सारखा भेद असणारे, सारख्या रूपात डिवायडेशन केलेले अंक. कारण हा सगळा गुणाकाराचा प्रकार आहे. आता शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, 2ला 3, 6ला 11 आणि 11ला 2च्या मिश्र समानुपात प्रमाण किती. मिश्र प्रमाण किती काय करायचं आहे. इथं पहा, इथं पहिला पद आहे, इथंही पहिला पद आहे, इथंही पहिला पद आहे, इथं दुसरा पद, दुसरा पद, दुसरा पद. पहिल्या पदाचा गुणाकार करा. 2 गुणिला 6 गुणिला 11, 2 गुणिला 6 गुणिला 11. मिश्र प्रमाण काढायचे आहे. 3 गुणिला 11 गुणिला 2, 3 गुणिला 11 गुणिला 2. आता काय होईल, 11ला 11 कटले, 2ला 2 कटले, 3 दुने 6 म्हणजे इकडे 2 उरलेत आणि इकडे काहीच नाही उरलं म्हणजे 1 उरला. कारण सगळ्यांनी 1 नाही भागलो तर प्रमाण काय होईल, 2ला 1. आता काही मुलांना असं वाटेल की सर गुणाकार करून दाखवा. तर बेसक 12 ना, 12 गुणिला 11, 12 120, 12 132 ला प्रमाण. 11 तिया 33, 33 दुने 66. भागा आता 33 2 ने भागलो तर 6, 66. पुन्हा 11 तिया 33, 11 सक 66, 3 1 3, 3 दुने 6. एवढं प्रमाण आपलं वाचलं काय, इथंच आपल्याला समजलेलं आहे. त्याच्यामुळे इथंच समजलं तर आपल्याला बाकी काही करावं लागत नाही. मित्रांनो व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की मेहनत जर करायची आहे तर हळूवार मेहनत करा. कारण आज परीक्षा जवळ आलेली नाही आहे. आपले व्हिडिओ सगळ्यात जास्त पोलीस भरतीवाले मुलं पाहतात. त्यांना सांगू इच्छितो मेहनत हळूवार करा. कारण परीक्षा जवळ यायला आहे. पण हळूवार करणे याचा अर्थ असं होते की प्रत्येक टॉपिक समजताना त्या प्रश्नांना व्यवस्थित पहा. नुसते क्वेश्चन सेट सोडवल्याने आन्सर सॉल्व्ह होणार नाहीत. कारण प्रत्येक परीक्षेत प्रश्न 1 ते 2 हार्ड असतात. त्या हार्ड प्रश्नांचीच नुसती प्रॅक्टिस करत असता तुम्ही. पहिले सिम्प्लिफिकेशन चांगलं करा. बेसिक नॉलेज जर कम्प्लीट असेल मित्रांनो तर तुमच्या सगळ्याच गोष्टी पूर्ण होतील. आपण घेणार आहोत, आपण सगळेच व्हिडिओ टाकणार आहोत, त्याच्यात मिश्रही प्रश्न टाकणार आहोत. पण तुम्ही जो प्रेम देतात त्याच्याबद्दल तुम्हाला एवढा सांगतो, हळूवारपणे करणे अभ्यास. त्याचा अर्थ असा होते की आज शांततेच्या काळात तुम्ही शांततेने जर अभ्यास केले तर मेहनतीच्या काळात खूप जास्त घाम काढायची आवश्यकता पडत नसते. म्हणून थोडीशी चांगली मेहनत करा. पाऊस ऊन वारा हा निसर्गाचा नियम आहे. ह्या निसर्गाच्या नियमाला घाबरून जाऊ नका. मनगटात बळ पाहिजे, ताकद नको. ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्ही आमच्या व्हिडिओला पाहत असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. पुन्हा गुणोत्तर व प्रमाणचा तिसरा व्हिडिओ उद्याला आपण थेरीचे आणणार आहोत. तो सुद्धा व्हिडिओ बघा. तुम्हाला नक्कीच आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओ बद्दल
थोडस कमेंट टाका आणि शेअर करा. धन्यवाद.